नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. आपण इलेक्ट्रिशियन ट्रेड मॉड्यूलचं पुढे जाऊया. माझे नाव आहे रियाज मुलानी. मी निम्मीच्या वतीने तुम्हाला 3 फेज ट्रान्सफॉर्मर एचटी आणि एलटी बाजूचे टर्मिनल आणि ॲक्सेसरीज सत्यापित करणे या अभ्यासाद्वारे मार्गदर्शन करणार आहे. इलेक्ट्रिशियन म्हणून आम्हाला ट्रान्सफॉर्मर प्लेटवर लिहिलेल्या तपशील वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे आणि त्याचे सामान ओळखणे आवश्यक आहे. या अभ्यासात आपण त्या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण देऊ. हा अभ्यास पूर्ण झाल्यावर तुम्ही करण्यास सक्षम व्हाल. 3 फेज ट्रान्सफॉर्मरच्या नेमप्लेटचे तपशील वाचणे आणि त्याचे अर्थ लावणे, एचटी आणि एलटी वाइंडिंगच्या टर्मिनल्सची पडताळणी करणे, 3 फेज ट्रान्सफॉर्मरची सामग्री ओळखणे, योग्य पोशाख, गॉगल, हातमोजे आणि बूट घालून सुरक्षिततेची खात्री करा. या प्रयोगासाठी लागणारे आवश्यक साधने खालीलप्रमाणे आहेत. डीई स्पॅनर सेट 5 mm ते 20 mm, इन्सुलेटेड कटिंग प्लायर्स, स्क्रू ड्रायव्हर 200 mm, व्होल्ट मीटर 0 ते 500 वोल्ट, मल्टीमीटर. आवश्यक उपकरणे किंवा मशीन खालीलप्रमाणे आहेत. 3 फेज ट्रान्सफॉर्मर 415 240 वोल्ट 3 kVA, 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर इनपुट 415, आउटपुट 0 ते 500 वोल्ट 3 kVA. इतर आवश्यक साहित्य खालीलप्रमाणे आहेत. टेस्ट लॅम्प 40 वॅट्स 230 वोल्ट 2 नग, आवश्यकतेनुसार लीड्स जोडणे. विद्युत शक्ती निर्मिती, प्रसारण आणि वितरणासाठी 3 फेज प्रणाली सार्वत्रिकपणे वापरली जाते. त्यामुळे व्होल्टेज वाढण्यासाठी किंवा स्टेप डाऊन करण्यासाठी आम्हाला 3 फेज ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता असते. 3 फेज ट्रान्सफॉर्मर 3 फेज पुरवठ्यावर काम करतो आणि दोन्ही प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग मध्ये 3 फेज वाइंडिंगचे संच असतात. तिन्ही फेजेसचे प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग 3 फेज ट्रान्सफॉर्मरच्या एकाच कोरावर बसवले जाऊ शकते. सामान्यतः कमी व्होल्टेज ऑपरेटिंग वाइंडिंगला एलटी साइड म्हणतात आणि उच्च व्होल्टेज ऑपरेटिंग वाइंडिंगला 3 फेज ट्रान्सफॉर्मरची एचटी बाजू म्हणतात. सहसा कमी व्होल्टेज वाइंडिंग्स कोरला लागून ठेवल्या जातात आणि उच्च व्होल्टेज वाइंडिंग कमी व्होल्टेजच्या वाइंडिंगवर ठेवल्या जातात. सर्वप्रथम टेबलमध्ये नेमप्लेट तपशील नोंदवा. ट्रान्सफॉर्मरचे केव्हीए रेटिंग, व्होल्टेज आणि एलटी आणि एचटी बाजूची करंट रेटिंग, फ्रिक्वेन्सी आणि कूलिंग प्रकार. 3 फेज ट्रान्सफॉर्मर मध्ये आमच्याकडे 6 टर्मिनल्स असतील. 3 टर्मिनल्स एलटी बाजूसाठी आणि 3 टर्मिनल्स एचटी बाजूसाठी असतील. सर्वप्रथम आपल्याला वाइंडिंग गट वेगळे करावे लागले. तर वाइंडिंग टर्मिनल्स दरम्यान कंटिन्युइटी टेस्ट करूया. टर्मिनलचे 2 गट शोधण्यासाठी मल्टीमीटर वापरून कंटिन्युइटी टेस्ट करा. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे टर्मिनल गृहीत धरू. टर्मिनल 1 मध्ये प्रॉब 1 ठेवा आणि दुसरा प्रॉब टर्मिनल 2, 3, 4, 5 आणि 6 मध्ये एक एक करून ठेवा. टेबल मध्ये स्थिती रेकॉर्ड करा. पुढे टर्मिनल 2 मध्ये पहिला प्रॉब 1 आणि प्रॉब 2, 3, 4, 5 आणि 6 वर ठेवा. स्थितीची नोंद करा. त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मरच्या सर्व टर्मिनल्स मध्ये सातत्यता तपासा. आता आपण पाहू शकतो की 3 टर्मिनल्सचे 2 संच आहेत. त्यांच्यामध्ये सातत्यता आहे. त्यांना गट 1 प्रायमरी वाइंडिंग आणि गट 2 सेकंडरी वाइंडिंग म्हणून चिन्हांकित करा. पुढे आपल्याला ओळखावे लागेल की कोणती एलटी बाजू आहे आणि कोणती एचटी आहे. सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे कनेक्शन बनवा. 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर वापरून कोणत्याही एक बाजूच्या गटाला 3 फेज एसी लावा. ऑटो ट्रान्सफॉर्मर सप्लाय 30 वॅट, ऑटो ट्रान्सफॉर्मर सप्लाय 30 वोल्ट गट 1 वाइंडिंग मध्ये बदला. जर मोजलेले व्होल्टेज लागू केलेल्या व्होल्टेज पेक्षा जास्त असेल तर गट 1 बाजूचे वाइंडिंग एलटी बाजू आणि गट 2 बाजूचे वाइंडिंग एचटी बाजू आहेत. जर मोजलेले व्होल्टेज लागू व्होल्टेज पेक्षा कमी असेल तर गट 1 बाजूचे वाइंडिंग एचटी बाजू आणि गट 2 बाजूचे वाइंडिंग एलटी बाजूचे आहेत. एचटी आणि एलटी साइड टर्मिनल्स ओळखा आणि त्यांना चिन्हांकित करा. पुढे
100 kVA 3 फेज ट्रान्सफॉर्मरची सामग्री ओळखू आणि लक्षात घेऊ. ट्रान्सफॉर्मर टाकी, HV आणि LV बुशिंग, बकहोल्स रिले, कन्झर्वेटर, टाकी, तेल पातळी निर्देशक, ब्रीदर, ऑइल गेज स्फोटक वेंट, कूलिंग पाईप्स, अर्थिंग टर्मिनल्स. ट्रान्सफॉर्मर टाक्या बाहेरील वातावरणापासून ट्रान्सफॉर्मरचा कोर आणि वाइंडिंग्स ठेवण्यासाठी आणि संरक्षित करण्यासाठी वापरल्या जातात. हे इतर सर्व ट्रान्सफॉर्मर उपकरणांना समर्थन प्रदान करते. टाकी ट्रान्सफॉर्मर तेलाने भरलेली असते. इनकमिंग आणि आउटगोइंग केबल्स जोडण्यासाठी ट्रान्सफॉर्मरमध्ये टर्मिनल्स वापरले जातात. ते बुशिंगवर माउंट केले जातात आणि वाइंडिंगच्या टोकाशी जोडलेले असतात. बुशिंग हे असे इन्सुलेटर आहे जे टर्मिनल आणि टाकी दरम्यान अडथळा निर्माण करतात. कंडक्टरच्या कनेक्टिंग टर्मिनल्सला वाइंडिंगसाठी ते सुरक्षित मार्ग आहेत. ते पोर्सलिन किंवा इपॉक्सी रेझिन पासून बनवले जातात. बकहोल्स रिले हे 500 kVA पेक्षा जास्त रेटेड तेल विसर्जित ट्रान्सफॉर्मरचे सर्वात महत्त्वाचे सुरक्षा साधन आहे. हा एक तेल आणि वायू क्रियाशील रिले आहे ज्याचा वापर तेलात बुडवलेला भाग जसे की इंटर्न फॉल्ट्स, शॉर्ट सर्किट फॉल्ट्स इत्यादी मध्ये दोष शोधण्यासाठी केला जातो. हे मुख्य टाकी आणि संरक्षक टाकी यांच्यामध्ये असते. किरकोळ दोषांच्या बाबतीत वायूची निर्मिती मंद असते आणि बकहोल्स कंटेनरच्या वरच्या भागात जमा होते, ज्यामुळे त्यातील तेलाची पातळी कमी होते आणि अलार्म सर्किट चालवण्यासाठी वरचा फ्लोट स्विच सक्रिय. कन्झर्वेटर टाकी तेलाचा विस्तार करण्यासाठी आणि तेलाच्या तापमानातील बदलाच्या संदर्भात तेलाच्या प्रमाणातील बदलासह संकुचित होण्यासाठी पुरेशी जागा प्रदान करते. पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या टाकीमध्ये तेलाच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी कन्झर्वेटर टाकीमध्ये ऑइल लेवल इंडिकेटर बसवलेले असते आणि ते कमी तेलाच्या पातळीवर अलर्ट सिग्नल देते. ब्रीदर हा एक दंडगोलाकार कंटेनर आहे जो पाईपद्वारे कन्झर्वेटर टाकीला बसवला जातो आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये हवा जाण्यासाठी फिल्टर म्हणून काम करतो. ब्रीदर सिलिका जेलने भरलेला असतो जो त्यातून जाणाऱ्या हवेतील आर्द्रता शोषून घेतो, जेणेकरून टाकीमध्ये फक्त कोरडी हवा येऊ शकेल. सिलिका जेल कोरडे असताना निळ्या रंगाचे असते आणि मॉइश्चरायझेशन झाल्यावर गुलाबी होते. ट्रान्सफॉर्मरच्या वरच्या बाजूला प्रेशर रिलीज उपकरण म्हणून एक्सप्लोजन वेंट बसवले जाते. एक्सप्लोजन पाईपची शेवटची बाजू पातळ काच किंवा लॅमिनेटेड शीट वापरून घट्ट बंद केली जाते. संपूर्ण ट्रान्सफॉर्मरचा एक्सप्लोजन टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मरमध्ये जास्त दाब निर्माण होण्यासाठी पातळ शीटचे एक्सप्लोजन होते. तेलाचे तापमान कमी ठेवण्यासाठी ट्रान्सफॉर्मरच्या आत निर्माण होणारी उष्णता वातावरणात पसरली पाहिजे. हे उच्च तापमान तेल कूलिंग ट्यूब मधून फिरते आणि नैसर्गिक हवेच्या प्रवाहाच्या पृष्ठभागाच्या संपर्काद्वारे वातावरणात उष्णता पसरते आणि त्यामुळे ट्रान्सफॉर्मर तेल थंड होते. ट्रान्सफॉर्मर बॉडी अर्थिंग टर्मिनल इन्सुलेटेड कॉपर अर्थिंग कंडक्टरद्वारे मुख्य अर्थिंग बारशी जोडलेला आहे. सिस्टमच्या वैयक्तिक आणि सामान्य कामकाजाच्या सुरक्षिततेसाठी पॉवर ट्रान्सफॉर्मरसाठी अर्थिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे 3 फेज ट्रान्सफॉर्मर HT आणि LT बाजू टर्मिनल आणि ॲक्सेसरीज पडताळणी करण्याचा अभ्यास समाप्ती होते. हा अभ्यास पूर्ण झाल्यावर तुम्ही करण्यास सक्षम व्हाल. 3 फेज ट्रान्सफॉर्मरच्या नेमप्लेटचे तपशील वाचणे आणि त्याचे अर्थ लावणे, HT आणि LT वाइंडिंगच्या टर्मिनल्सची पडताळणी करणे, 3 फेज ट्रान्सफॉर्मरची सामग्री ओळख. मला आशा आहे या अभ्यासात आम्ही पुढील गोष्टी शिकलो.